सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मृकुटे जळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ बिन शंभ मज कोण तारी। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधो श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारुनी आता। नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। स्वामी मामंडलेश्वर सद्गुरु महाराज की जय। गजानन बलिगिरे मातो श्री महाराज माता की जय। सोमेश्वर भगवान की मनतेचे आठ स्वामी सोमेश्वरानंद गिरी महाराज की जय। गो माते की जय। मृत्युंजयेश्वर भगवान की जय। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे काळी काळी काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। कृष्ण गोविंद 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 कृष्ण गोविंद गोविंद। जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद। स्वामी जनार्दन संत जनार्दन संत। स्वामी जनार्दन संत जनार्दन संत। बाबा जनार्दन संत जनार्दन संत। बाबा जनार्दन संत जनार्दन संत। भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत। बाबा जनार्दन संत जनार्दन संत। बाबा जनार्दन संत जनार्दन संत। स्वामी जनार्दन संत जनार्दन संत। स्वामी जनार्दन संत जनार्दन। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। परम पूजनीय सोमेश्वरानंद गिरी महाराज की जय। वैकुंठ प्रिय दर्शन। राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आणि बाबाजींचं कार्य बाबाजींची धर्मध्वजा राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींची कार्यप्रणाली विचार प्रणाली तत्व प्रणाली आणि तप प्रणाली
ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला कळाली ते आपलं सर्वांचं श्रद्धास्थान श्री 108 महंत परम वंदनीय परम पूजनीय एक तपस्वी महान संत सोमेश्वरानंद गिरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गावाचं नाव आहे नवसारी. प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये नव काहीतरी करायला पाहतो. प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनात नवीन काहीतरी घडावं, नव काहीतरी घडावं. पण नवसारीला नव काय घडावं वाटलं तर बाबाजींचं अनुष्ठान घडावं वाटलं हे परम भाग्य आहे. ज्यांचं कुशल असं मार्गदर्शन वास्तविक जनार्दन स्वामी नंतर बाबाजींनी 14 वर्ष साधना केली. जनार्दन बाबांनी त्याच गुरुदेवांच्या देवाचा, त्याच गुरुदेवांच्या कार्याचा, त्याच गुरुदेवांच्या सेवेचा ध्यास अंतःकरणात घेऊन 15 वर्ष साधना केलेली तपोमूर्ती आज तुमच्या समोर बसली. जनार्दन स्वामी एक महान संत होऊन गेले महाराज. भारताच्या दिव्य संत परंपरेतील अर्वाची महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरजी महाराज आणि त्यांची 35वी पुण्यतिथी. संत ज्या तिथीला जातात त्या तिथीला महत्व प्रदान करतात. कारण देव येतो कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. संत येतात अवतार घेऊन कशासाठी? जन जड जीव. देव येतो कशासाठी? पवित्र नाम साधूनाम विनाशायच दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी. पण संतांना बोलवावं लागतं. त्याच संत परंपरेतील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरजी महाराज सामान्य घरात आले, सामान्य समाजात आले, सामान्य कुटुंबात आले, सामान्यात येऊन अति सामान्य कार्य जे करून गेले महाराज ते आहे जनार्दन स्वामी. म्हटलं जातं कुठं आहे जन्म बाबाजींचा? जन्म मराठवाड्यात झाला. संपूर्ण महाराष्ट्र आम्ही आदरानं सांगतो की ज्या आमच्या ज्ञानोपरायांनी ज्ञानदेव रचला पाया उभारले देवालया तुका झालासी कळस. ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी हा महाराष्ट्र विठ्ठलमय केला. आमच्या जनार्दन स्वामींनी हा महाराष्ट्र शिवमय केला. महाराष्ट्र विचार जर केला कशासाठी अवतार? की या कलियुगामध्ये लोक आचार विसरले, विचार विसरले, सूत्र विसरले, मंत्र विसरले, गुरु विसरले, ज्ञान विसरले, सेवा विसरले, समर्पण विसरले. या सगळ्यांची आठवण करून देण्यासाठी अवतार झाला सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा. कुठं? हे दहे गावच्या संता जगती आलाज कैसा. अनाथ या भक्तांशी उपदेश करतो कैसा. अनाथ या भक्तांशी उपदेश करतो कैसा. दहे गावच्या संता जगती आलाज कैसा. दहे गावच्या संता जगती आलाज कैसा. अनाथ या भक्तांशी उपदेश करतो कैसा. अनाथ या भक्तांशी उपदेश करतो कैसा. दहेगाव, दहेगाव जनार्दन स्वामींचं जन्मभूमी दहेगाव आहे. आता येता येता बाबाजींनी ज्यांच्या माध्यमातून मला फोन केला तो रोशन दादा. सहज बाबांबद्दल विचारलं. जनार्दन स्वामींचा जन्म दहेगाव. दहे हे एक गाव आहे, हे देहगाव आहे, ते दहेगाव आहे. बाबांचा जन्म वाकद शिरवाड. बाबाजींचा राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा जन्म ललित पंचमीला, बाबांचा नागपंचमीला. समन्वय बघा, एका बाजूने ललित पंचमी, एका बाजूने नागपंचमी. तुम्हाला वाकद शिरवाड या गावातच का जन्म? वाकद शिरवाड कोणालाही माहित नव्हतं की वाकद शिरवाड्यामध्ये जन्माला आलेले एक विभूती भविष्यात अनेक लोक त्यांच्या पुढे वाकतील आणि हे शिर झुकवतील, म्हणून वाकद शिरवाड.
आणि इकडं तिकडं वाकण्यापेक्षा कुठं वाकलं पाहिजे? नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता, अनंताला कोंडायचं असेल, देवाकडे जायचं असेल तर देव काय लगेच भेटत? देव काय इतका सोपा नाही. देवाकडे जायचं असेल तर देव इतका सोपा नाही. म्हणून आधी जे देवाचे झाले महाराज त्यांचं व्हा. देवाचे झाले कोण? संत. कारण संत आणि देव काय वेगळे? देव ते संत, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. दहेगाव मध्ये जनार्दन स्वामींचा जन्म आहे. बाबाजींच्या आईचं नाव जर विचार केला, साधं आपल्याला गाडी पार्किंग करायची तर आपण जागा कशी पाहतो? थोडं बोलत जा तुम्ही. मोटरसायकल असेल, टू व्हीलर, फोर व्हीलर, सिक्स व्हीलर, कोणती गाडी असू द्या, पार्किंग करायची तर आपण जागा कशी शोधतो? कशी? चांगली. मग साधी आपली 4 चाकाची गाडी जर आपल्याला पार्क करायची असेल तर आपण जागा चांगली शोधतो. मग इतक्या महान संतांना या भूतलावर यायचं, ती जागा कशी पाहतील? पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास. जनार्दन स्वामींचं कुळ हे कोणतं होतं? उगले. जनार्दन स्वामींच्या आईचं नाव काय? बोला. म्हाळसा माता. साताऱ्याचं राजघराणं देवजी बाबा पाटील मोहिते, त्यांचे चिरंजीव किसनराव मोहिते. किसनराव मोहितेंचं शेवंताबाईशी लग्न झालं आणि लग्न झाल्यावर ते आपल्यासारखे असं बाकी कुठं फिरायला गेले? आपले लोक लग्न झाल्यावर कुठं जातात? कुठं जातात? जातात फिरायला. वास्तविक लग्न झाल्यावर पहिले गुरूंच्या ते जागेवर यावं, त्यांचं दर्शन घ्यावं. तसं त्या दोघांनी, किसनराव मोहिते आणि शेवंताबाई, या इकडं तिकडं फिरायला गेले नाही. त्यांनी पायी वारी सुरू केली. कुठं? वेरूळ घृष्णेश्वराच्या या बाजूला एक, लोक आज त्याला म्हैसमाळ म्हणतात, बरोबर? तो म्हैसमाळ नाही, तो महेशमाळ. तिथे एक म्हाळसा माता देवी होती. तिचं दर्शन घ्यायला दररोज यायचं. उद्या दर्शनाला जायचं, 4 दिवसांनी दर्शनाला जायचं, तर 4 दिवस आधीच आज देवीला कोणता नैवेद्य नेऊ, आज देवीला कोणती साडी नेऊ, हे मनात राहायचं. नुसतं मनात नव्हतं राहत, नुसतं मनात नव्हतं राहत. जे मनात होतं ते ध्यानात. कसं? छंद तुझा लागला अंबाबाई, छंद तुझा लागला, छंद तुझा लागला अंबाबाई, छंद तुझा लागला, छंद तुझा लागला अंबाबाई, छंद तुझा लागला, छंद तालुक्यातून आलो. बाबाजी कायम निफाड तालुक्यात येत्या. तुमची थंडी ना आमची थंडी किती फरक आहे बाबा? हा, थोडे असे हात झटका. भक्तीची मस्ती अंगात आली पाहिजे. अरे मेवाडच्या राजघराण्यातली मीरा इडून वर पदरच्या घराण्यात वर घेतला जात नाही. ती गल्लीमध्ये देवासाठी घुंगर बांधून नाचत होती आणि आपल्याला टाळी वाजवायची नाही. आपण एकावर एक स्वेटर घेतले. बाबांच्या याच्यावर काय? वास्तविक जनार्दन स्वामी महाराजांच्या परिवारात बारदान. माझ्या गुरुचं वागणं, माझ्या गुरुचं वागणं गमतीच दादा गमतीच, बारदान नेहमी संगतीच दादा संगतीच. कष्टात मूर्ती डुबायची, कार्य जगती करायची, कष्टात मूर्ती कार्य जगती कर. त्यांचं हसणं मोठं गमतीच दादा गमतीच, बारदान नेहमी संगती दादा संगती. गुरुचं वागणं गमतीच दादा. हा, म्हणून त्या शेवंत मातेला आणि किसनराव मोहिते पाटलांना छंद लागला. जीवनामध्ये छंद लागू द्या गुरुच्या सेवेचा.
जीवनामध्ये छंद लागू द्या गुरुच्या साधनेचा, जीवनामध्ये छंद लागू द्या गुरुच्या नामस्मरणाचा. निघाले काय होतं आमच्या अंबाबाईकडे, परंपर होती जगतमाता जगत राणी. त्या माणसा मातेचं दर्शन घ्यायला निघाले आणि मग म्हणायचे काय, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग, शंकराशी सारी पाठ अंबाबाई खेळ ग, शंकरीचा पाठ बाई अंबाबाई खेळ ग, जिंकूनी शंकर आला अंबाबाई छंद तुझा लागला, छंद तुझा लागला अंबाबाई. त्या पुढच्या महिला अनुष्ठानला बसले, तुम्ही नाही माग म्हणा छंद तुझा. बाबांनी सांगितले जवळ ते म्हणतीने तोवर माईक सोडायचं नाही. म्हणा छंद तुझा लागला. परत एकदा छंद तुझा लागला. पुढच्या वेळेस भजनी मंडळाची काही गरज, असा छंद लागू द्या महाराज. आणि 15 वर्ष गुरुच्या सेवेचा छंद लागला, तो छंद बाबांना लागला म्हणून त्यांचा परमार्थिक सुगंध आज या नवसरी आणि शिवटेकडीच्या माध्यमातून सगळीकडे दरवळतोय महाराज. हा दरवळला पाहिजे. आणि मग त्या आईचा प्रसाद जो जन्माला आला महाराज, शेवंताबाईला जी कन्या झाली तीच जनार्दन स्वामींची आई म्हाळसा माता. आपण म्हणतो म्हाळसा देवीचे बाळ, भोलेनाथाचे वरदान, एक मुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन, एक मुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन, एक मुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन, एक मुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन. म्हाळसा मातेचं लग्न उगले पाटील घराण्यात झालं. दत्तू पाटील उगले. बाबाजींचा जन्म जर पाहिला तर तिथी ललित पंचमी वार गुरुवार, नक्षत्र अनुराधा, आनंद नाम संवत्सर. बाबांचा जन्म झाला कुठं, कोणतं गाव, टापरगाव, मामाच्या गावाला. टापर गावात जन्म आहे. शिवना नदीचं काय आहे, सानिध्य आहे महाराज. आज आपले मुलं लहान वयात कोणी कॅन्डी क्रश खेळतं, कोणी मोबाईल मध्ये बोट घालतं. आई वडील म्हणते आमच्या बबल्याला मोबाईल दिला नाही तर तो जेवतच नाही. खरंय का? किती लोकांना वाटतं आपल्या पोराने इथे येऊन बाबांचा अनुग्रह येऊन अनुष्ठान करावं. नाही नाही, आम्हाला एकच आहे, एकुलतं एकच आहे असं आपण म्हणतो महाराज. तर पुत्र असा असावा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आपल्या घरात जर एक साधू तयार झाला तर तो पुढच्या 42 आणि मागच्या 42 पिढ्यांचा उद्धार करतो महाराज. पण आपल्याला असं वाटत साधू तत्व समजलं पाहिजे, संत समजले पाहिजे. दुर्लभ मनुष्य देह श्लोक आहे, मनुष्य देह दुर्लभ आहे मान्य, पण त्याच्याही पेक्षा दुर्लभ काय आहे, वैकुंठ प्रिय दर्शनम. की वैकुंठ म्हणजे देवाला जे प्रिय आहे अशा संतांचं दर्शन दुर्लभ आहे. इथं पालखी आहे बाबाजींची, इथं मंत्र आहे बाबाजींचा, इथं चरित्र आहे बाबाजींचं, इथं नामघोष आहे बाबाजींचा, नवे नवे इथं भक्त आहे बाबाजींचे, इथं संत आहे बाबाजींचे, हे कार्य आहे बाबाजींचं. म्हणून जनार्दन स्वामींचं कार्य. आनंद वाटला की बाबांच्या पुण्यतिथी निमित्तानं नवसरी गावानी बाबांच्या मार्गदर्शनातून अनुष्ठान घेतलं. नको त्या यात्रा जत्रा घ्यायला अनेक गावं एकत्र येतात महाराज, पण जनार्दन स्वामींचं निष्ठावान कार्य, निष्काम कार्य घेण्यासाठी तुम्ही समोर आलात. सगळ्यात आधी तुमच्यासाठी टाळी वाजवली पाहिजे. हे पुण्य महाराज. जनार्दन स्वामींनी आपल्या बालवयातच आज आपण ज्यांची विधी घेतो महाराज, ओ मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृदेशाय शर्वाय महादेवाय
ते नमः. बालपणी बाबाजींचा पंचरत्न हरिपाठ पाठ होता. सकाळी उठले तर बाबा काकडा करायचे. विना घेतला की संपूर्ण गावाला काय करायचे? उठा पांडुरंगा प्रभात समया पातला, वैष्णवाचा मेरा गरुड पायी राटला, वैष्णवाचा मेरा गरुड पायी राटला. बालवयात आपले मुलं नको ते खेळ खेळतात, पण बाबाजी लहानपणापासून शिवनाच्या तीरावर जाणं, नदीच्या तीरावर गेल्यावर तिथं पिंड बनवावी, त्याची पूजा करावी, घरात पळत पळत जावं, चिमूटभर साखर आणावी, मुंग्यांना साखर टाकावी, पक्ष्यांना दाणे टाकावे. अरे कोणाला माहित होतं लहानपणी एवढ्या एवढ्या मुठीमध्ये साखर आणून मुंग्यांना टाकणारे बाबाजी त्यांच्या नावावर आज 16 जिल्ह्यामध्ये भक्त प्रसाद घेतील. ही बाबाजींच्या कार्याची ताकद आहे महाराज. हे जनार्दन स्वामींचं कार्य आहे. पण जिथं खऱ्या सोन्याला काय राहतो? खऱ्या सोन्याचीच परीक्षा होती महाराज. घरामध्ये पाटीलकी, 12 गावची पाटीलकी, 12 गाड्या. पाटलाच्या घरात असा माणूस, असा संत माणूस जन्माला आला, हे घरच्यांना खपत. मीराला सुद्धा त्रास बाहेरच्या लोकांनी दिला. कोणी त्रास दिला? घरच्यांनी. भक्त प्रल्हादाला सुद्धा त्रास दिला. कोणी? सख्या बापानी. तसा बाबाजींचा चुलता होता. अरे हे काय भक्ती करतो, हे काय टाळ वाजवतो, हे करू नकोस, दाढी जाटा वाढू नकोस. पण बाबाजींनी ऐकलं. ऐकत नाही मग करायचं काय? शेवटी त्रास दिला. भक्त प्रल्हादाच्या जीवनचरित्रामध्ये जसा त्रास आहे महाराज, तोच त्रास राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांना आहे. साधना करत होते, पण लोक साधना करत असताना बाबाजींची थट्टा करायला लागली. एक दुकान होतं, त्या दुकानामध्ये बाबाजींचा किराणा चालायचा, आणि त्याच दुकानामध्ये बाबाजींनी एक पांडुरंगाची मूर्ती बसवली. आणि त्या मूर्ती समोर बसूनच त्याचं नामस्मरण करायचे. पण थट्टा करणारे लोक, निंदा करणारे लोक, जेव्हा आपण चालत असताना आपल्या पुढं गतिरोधक आलं तर आपण डळमळून जातो महाराज. पण आयुष्यामध्ये आपण चांगल्या मार्गाने चालत असताना अशी कितीही आडवी माणसं आली, ती माणसं नाही, ती क्रोध वृत्ती असते महाराज. रामायणामध्ये क्रोध वृत्ती घेऊन आला कोण? मारीच मामा, सुभाऊ. पण त्या क्रोध वृत्तीला प्रभू रामचंद्र बळी पडले नाही. तसे अनेक लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला, पण बाबाजी आपल्या आपल्या भक्तीमध्ये रममान झाले. एवढंच काय, एक जणाला म्हणे, का रे जना? जनार्दन स्वामीला जना म्हणायचे. बाबाजींचं जन्म नाव नारायण होतं. हे काय म्हणे? हा माझा विठ्ठल, हा तुझा देव. जसं भक्त प्रल्हादाला सांगितलं तुझा देव कुठं आहे, सांगितलं माझा देव कुठं नाही. जळी स्थळी काष्टी पाशानी सगळीकडे तो भरलेला आहे. म्हणजे कुठं नाही, सगळीकडे माझा देव आहे. मग सगळीकडे जर देव असेल तर या खांबात देव आहे का? सांगितलं जर सगळीकडे असेल या खांबातही माझा देव. खांबात देव नसतो महाराज, आपल्या श्रद्धेत देव होत असतो. प्रल्हादाच्या खांबात देव नव्हता, प्रल्हादाच्या श्रद्धेत देव होता. लात मारली, देव प्रगट झाला. तसंच बाबाजींना विचारलं, कुठे आहे तुझा पांडुरंग? पण हे काय दुकानात? अरे दुकानात कुठं पांडुरंग आहे का? दुकानात एक घंटा बांधलेली होती. सांगितलं तुझा जर देव इथं असेल जना, तर ही घंटा आपोआप वाजेल. काय सांगितलं? चांगल्या लोकांची परीक्षा पाहतात महाराज. अरे आयुष्यभर साधू संत जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडा.
परोपकार करते, नदी परोपकार करते, आई परोपकार करते, गाई परोपकार करते, माता परोपकार करते, धरणी माता, आणि खऱ्या अर्थाने परोपकार स्वामींसारखे संत, आणि हेच संत उपकार करतात. जर जनार्दन स्वामींचा अवतार झाला नसता आणि बाबाजींच्या कार्याचा वसा आणि वारसा अंतःकरणामध्ये भक्तीचा दीप ज्वलंत केला नसता, 15 वर्ष आपल्या श्रद्धेचं तेल जर तपाच्या माध्यमातून त्या दिव्यात टाकलं नसतं, तर आज ना शिवटेकडी असती ना नवसारी असती. हे फक्त जनार्दन स्वामींचे उपकार आहे. आणि मग पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहिलं, पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहिलं, बाबाजींनी सुरुवात केली. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल. जनार्दन स्वामी होते महाराज. पांडुरंगाच्या मूर्ती समोर, विठ्ठलाच्या मूर्ती समोर भजन चालू झालं. भजनामध्ये श्रीधर काका बाबाजी तल्लीन झाले. सगळा समाज बघायला आला की आज जनाची परीक्षा आहे. आज खऱ्या अर्थाने कळेल की हा जना भक्तीच्या माध्यमातून काय करतो. आणि मग भजनाला रंग आला, कारण ते भजन श्रद्धेतून होतं, भजन समर्पणातून होतं, भजन भावातून होतं. भाव देते देव, हे संतांचे वचन आहे. बाबाजींच्या टाळांचा आवाज, बाबाजींच्या भजनाचा आवाज. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, रखुमाई, जय जय. सगळे लोक टक लावून त्या घंट्याकडे पाहत होते. मंदिरातला घंटा तुम्ही आम्ही वाजवतो महाराज, पण बाबाजींचं भजन रंगलं आणि बघता क्षणी त्या दुकानातला घंटा घनघन 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 वाजायला लागला. आणि ज्यांच्या नजरा बाबाजींकडे होत्या महाराज, सगळ्यांच्या नजरा बाबाजींच्या पायापाशी आल्या. आणि ज्यांनी बोललो तो म्हटला, बाबाजी, श्री गुरुनाथ, सद्गुरुनाथ, मी अपराधी, घ्या पदरात. असे जनार्दन स्वामी होते महाराज. शिक्षण जास्त नव्हतं त्या काळात, सहन झालं नाही म्हणून बाबाजींचे डोळे फोडावे असं सगळ्यांचा ठराव झाला. घरातलेच 2 भिल्लांना बोलवलं, पण एक गंगू गणपत वाकचौरे नावाची एक माळीण होती. तिनं बाबाजीला सांगितलं, जना, अरे जना, आज इथून निघ. का? अरे तुझ्यावर आज संकट येणार आहे. काय संकट येणार आहे आई? नाही सांगू शकत. तुझ्या सख्या चुलत्यानं तुझे डोळे फोडण्यासाठी 2 भिल्लांना सांगितलं. त्यांच्या सळया तिकडे तापत आहे. तू जा, तू निघ. अगं जाऊ कुठं? त्या गंगू माळणीला बाबाजीला आश्रय दिला, जिथं आपण उखाडा भरतो महाराज. उखाड्याच्या खड्ड्यामध्ये बाबाजींना ठेवलं, वरून पाचट टाकलं, वरून बैलगाडी ठेवली महाराज. आणि बाबाजी त्या उखाड्यात राहिले. पण राहिले नाही. त्या गंगू माळणीला सांगितलं, मला सामवेद ग्रंथ वाचायचा आहे. ती बिचारी शिकलेली नाही. अरे जना, हे आणू कुठून? जा, बोरसरचा ब्राह्मण आहे पैठणकर, त्यांच्याकडे जाण, तेवढा मला ग्रंथ उपलब्ध करून दे. श्रद्धा होती त्या मायमाऊलीची. त्या बोरसरच्या पैठणकर गुरुजींकडे गेली, सांगितलं, आपण विद्वान आहात, माझ्याकडे एक साधू आहे, त्या साधूला तो ग्रंथ वाचायचा आहे, मला तो ग्रंथ. सांगितलं, हे ग्रंथ एक तर भेटत, तुझ्याकडे दिल्यावर परत येईल कसा? काहीतरी डिपॉझिट ठेव. सांगितलं, माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे काही नाही द्यायला. नाही, काहीतरी दिल्याशिवाय मी हा ग्रंथ तुला देणार. सांगितलं, काय देऊ माझ्याकडे द्यायला? काही नाही. अरे स्वतःच मंगळसूत्र तोडलं, त्या ब्राह्मणाच्या हातात दिलं, पण बाबाजींना ग्रंथ नेऊन दिला. याला म्हणतात श्रद्धा. आजही कोल्हेवाडीला ज्यावेळेस जनार्दन स्वामींनी यज्ञ केला, तर त्यावेळेस त्या आजीला बोलून घेतलं. गंगूबाई गणपत वाकचौरे, दहेगावच्या पूर्वेला गोळवाडी म्हणून गावी, तिथली ती. आणि मग
तो सामवेद आला आणि आज तुमच्या आमच्या हातामध्ये जो जीवनाचा मंत्र, जीवनाचा सूत्र, जीवनाचं खऱ्या अर्थाने सोनं होण्याचं सामर्थ्य ज्या विधीत आहे, त्या उखाड्यामध्ये जनार्दन स्वामींनी विधी निर्माण केली. म्हणून आजही आपल्या परिवारामध्ये विधी जर असेल, वाचावी नित्य विधी, वाचावी नित्य विधी, तेने होईल हो, तेने होईल हो आनंदी, वाचावी नित्य विधी, वाचावी नित्य विधी. ज्यांच्या मिठी विधी जाण तोची खरा पुण्यवान. आणि जोपर्यंत जनार्दन स्वामींची आई जिवंत होती महाराज, तोपर्यंत जनार्दन स्वामी दहेगाव थांबले. आणि दहेगावामध्ये ज्या दिवशी आई गेली, शेवटपर्यंत आईच्या शब्दासाठी बाबाजींनी दहेगाव सोडलं नाही. का? बाई म्हणायची आईला, आईला बाई म्हणायची. म्हाळसा माता, म्हाळसा माता जोपर्यंत होती तोपर्यंत बाबाजींनी दहेगाव सोडलं नाही. पण ज्या दिवशी म्हाळसा मातेचं निधन झालं, शेवटचं बाबाजींनी आईला पाहून तिथून निघाले. एक सांगू, आई खूप महत्वाची आहे. एक धाम माता, एक धाम पिता, त्यांचं चरण म्हणजे चारिधाम. आणि आईच्या मुखातून एकदा ज्यावेळेस लहानपणी बाबाजी भक्ती करायचे, ग्रंथ श्रवण करायचे, पिंड बनवायचे, सांगायची आई, अरे जना तुला नारायणा सारखी त्या भोलेनाथ बाबाची आवड, एकदाचा उठ आणि काशीला जाऊन बस. काय म्हणायची? एकदाचा उठ आणि काशीला जाऊन बस. काशीला बाबाजी काशीला जाऊन नाही बसले तर कुठे बसले? जा कोपरगावला, जिथं जनार्दन स्वामींची समाधी मंदिर आहे, समोरच काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. ही आई आहे महाराज. जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानचा मोठा केला, जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानचा मोठा केला. आम्ही म्हणतो पाणी निर्मळ आहे, पण पाण्याहीपेक्षा निर्मळ जर कोणाचं हृदय असेल ते आईचं आणि संतांचं आहे. पाण्याहून ती निर्मळ सर्वहून जी प्रेमळ रे, देऊ नको रे दुःख तिला तू, तिच्यामुळे मोठा झाला रे, जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानचा मोठा. आणि मग बाबाजींनी घर सोडलं, अंदरसुल्ला आले. 14 वर्ष तपश्चर्या केली महाराज. निस्ती तपश्चर्या नाही केली महाराज. त्या काळात नागा बाबा गोरख जती गुरु नागेश्वर मंदिरी दीक्षा दे संन्यासा साधक बनले मौनगिरी. नागाबाबांनी अनुग्रह द्यावा, दर्शन द्यावं. आणि जनार्दन स्वामींचं श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या साधू परंपरेमध्ये गिरी नामकरण झालं. आणि तेव्हापासून बाबाजींना मौनगिरी म्हणायला. आणि मग एका मागून एक कार्य वाढायला लागलं. नुसतं कार्य नाही महाराज, गावोगावी बाबाजींनी मंदिरं बांधली दगडाची. अरे माणसं कळतील तर काय, खाणीतून दगड जर बाहेर काढला तर बाबाजी लगेच ओळखायचे हा दगड कोणत्या मंदिराला चालन. ही पारखी नजर फक्त संतांकडे असते महाराज. आणि एक नाही, अष्टमूर्ती शिवालय बांधले महाराजांनी. किती अष्टमूर्ती, कुठं कुठं मंदिर बांधले. नाशिकला शर्वाळेश्वर आहे, साकूरला मौनेश्वर आहे, संभाजीनगरला जनेश्वर आहे. आणि ते जनेश्वराचं पुलतांब्याला पारेश्वर आहे. त्या पारेश्वराचं मंदिर बांधताना जनार्दन स्वामींना
भगवान भोलेनाथ बाबाने दर्शन दिलेलं आहे. एवढंच काय, पहिलं मंदिर बांधलं कुठं? बाजा बाबांची ऐका ख्याती ख्याती शिवालये बांधिले शिवालये बांधिले किती शिवालये बांधिले किती जाते गावी पिनाकेश्वर जाते गावी पिनाकेश्वर बांधिले पहिले मंदिर ख्याती केली अजरामर भक्तेवर. हो, आणि 14 वर्ष तपश्चर्या केल्यामुळं पायांमध्ये ताकद राहिली. जातेगावच्या पायथ्याशी गेले आणि साक्षात्कार झाला की या जातेगावच्या डोंगरावर त्या काळात पायी सुद्धा माणसं नीट जाऊ शकत नव्हते, असा तो जातेगावचा डोंगर 4 जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आहे. गेले तिथं बाबाजी. काही लोक बसलेले होते. म्हणे कुठं जायचं? सांगितलं मला वर पिनाकेश्वराला जायचं. कारण पिनाक नावाचा धनुष्य जिथं ठेवला होता ते स्थान. काही लोकांनी बाबा येडवले का, वर जाऊ नका, तुम्ही पायाने अपंग तुम्ही वर जाल कसे? म्हणे मला तुम्ही दोघं चव गाडी बैल जुपान मला वर, आम्ही यायला रिकामी नाही, वर घोडमुंगळे म्हणे ओढले. अरे ऐका, म्हणे नाही. म्हणे कशाला जायचं वर? म्हणे जायचंय बाबा, देवाचं काम आहे, देवाचं काम आहे, असं बाबाजी म्हणायचे. साधे बोळं बोलणं होतं. सांगितलं ठीक आहे. जगन जंगलू नावाचे 2 सेवक वर सोडलं आणि सांगितलं आता काय करायचं? काय नाही म्हणे, ही साबरकांडी, या साबरकांडीच्या खाली खंदा, तिथं मी मागच्या जन्मामध्ये मंदिराचं काम करण्यासाठी करणी आणि हातोडे ठेवलेले तेवढे काढा. लोक म्हणे बाबा वेडे झाले काय? काही सांगा त्यांना, मी काही ऐकतो, असं नाही चालणार. अरे म्हणे ऐका. आणि मग जनार्दन स्वामींना सांगितलं जर तिथं करणी आणि हातोडा निघाला नाही तर बाबाजी आम्ही तुम्हालाच याच्यात टाक. चालेल बाबा म्हणे. म्हणून दोघं तिघं गेले आणि तिथं खंदलं महाराज. तर पूर्वजन्मीच्या खुना ज्या सांगितल्या होत्या त्या करणी आणि हातोडा वर निघाले. मग जनार्दन स्वामींच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. आजही म्हणतो आपण पूर्वजन्मीच्या सांगती खुना करणी हातोडा काढीला जोडा. पूर्वजन्मीच्या सांगती खुना करणी हातोडा काढीला जोडा. त्याच्यानंतर बाबांच्या पुण्याची नाही हो गणना, पूर्वजन्मीचा सांगती खोडा करणी हातोडा काढीला जोडा. जो बाळा जो जोरे जो शरीर नव्हते दर्शन पुष्ट बाबांनी केले जीवाची कष्ट. मंदिर बांधिले आहे हो श्रेष्ठ जो बाळा जो जोरे जो. आणि तिथून सुरू झालेला हा शिवभक्तीचा कल्याणाचा मार्ग ते झालं. मग वेरूळला आले. वेरूळला सिद्धेश्वर मंदिर बांधलं. त्या मंदिराचं बांधकाम करत असताना पाया घेत असताना सोन्याच्या कढया सापडल्या महाराज. आजकाल तुम्हाला आम्हाला तेवढं सोनं सापडलं असतं. मला एक जण म्हणे कहो महाराज तुम्ही रामकथा करतात? म्हणलं हो. म्हणे रामायणामध्ये बर का चंदू महाराज म्हणे रामायणामध्ये रावणाला मारण्यासाठी ज्यावेळेस भगवान राम लंकेत गेले तर वानरांना का घेऊन गेले? त्याला उत्तर दिलं जर माणसांना नेलं असतं माणसांनी सोन्याची लंका पाहिली असती तर रावण बाजूला झाला राहिला असता. हेच एकमेकांच्या समोर रावण झाले असते. म्हणून रामाने कोणाला नेलं? वानरांना नेलं. आणि मग सिद्धेश्वर बाबाजींना सांगितलं हा प्रकार, हे 2 कढया सोनं सापडलं. बाबाजींनी हात नाही लावला, फक्त एवढं एवढं घेतलं. प्रत्येक यज्ञामध्ये थोडं थोडं टाकायचं. अख्ख्या सोन्यावर माती लोटली. अरे ज्याला सोनं आणि माती एक समान असते महाराज त्यांनाच म्हणावं संत. आणि असे संत तुम्हाला आम्हाला मिळाले ते म्हणजे जनार्दन स्वामी. बाबांनाही ज्यावेळेस तपपूर्ती झाली आणि भगवान भोलेनाथाने दर्शन दिलं आणि सांगितलं
बाबांचे नाव सगळ्यांना माहिती. मागा काय मागायचं, साक्षात देवाला द्यायला. देव जर तुम्हाला देत असेल तर आपलं मागणं काय राहतं. आपण कधी देवाला 20 रुपयाचा नारळ फोडून 100 रुपयाची गोष्ट मागतो, हा प्रपंचिक. पण देवासाठी सेवा करून जगासाठी जो औदार्य दाखवून जगाच्या सेवेसाठी आयुष्य घालवतो त्याला म्हणतात परमार्थिक. सांगितलं मला काही नको. इथं आपल्याला 2 तास फक्त बसायचे मांडी घालून, तरी आपली पायाची चळवळ चळवळ चळवळ. 15 वर्ष बसले असतील. कसे बसले असतील, कोणासाठी बसले, स्वतःला काय नाही. साधू स्वतःसाठी कधी जगत नाही महाराज. स्वतःसाठी जगतो तो माणूस. काय स्वतःसाठी जगतो तो माणूस, पण स्वतःचं अस्तित्व विसरून दुसऱ्यांसाठी जगतो आणि दुसऱ्यांच्या कार्यासाठी, दुसऱ्यांच्या सुखासाठी आयुष्यभर काबाड कष्ट करून हा समर्पण भाव ज्यांच्या अंतःकरणात असतात त्याला म्हणतात देव माणूस. आणि ते म्हणजे संत असतात महाराज. दगड असतो दगड, बरोबर. इथं जवळ कोणती नदी आहे, नाहीच आहे का. नदीमध्ये अनेक दगड असतात. पाऊस आला, दगडावरून पाणी गेलं, दगडात पाणी शिरतं का. वारं आलं, वारात दगडात शिरतो का. ऊन पडलं, दगडात ऊन शिरतं का. असे काही दगड आहे महाराज, आयुष्यभर पडू नये पण त्यांच्यात काही शिरायला तयार. मग दगडासारखं पडून जगण्यापेक्षा फुलासारखं जगा. फुल झाडावर राहतं, झाडापासून वेगळं झालं, झाडावर असेपर्यंत सुगंध देतं. झाडापासून वेगळं झालं, एखाद्या मायमाऊलीच्या विनीत गेलं, एखाद्या महाराजांच्या गळ्यात गेलं, तिथंही शोभा वाढवतं. एखाद्या गुरुदेवांच्या देवांच्या चरणापाशी गेलं, तिथंही शोभा वाढवतं. एवढंच काय, ते चुरगळून एक साईडला पडलं तरी ते गोळा करून नेल्यानंतर त्याची अगरबत्ती बनवतात, त्याचा सुद्धा सुगंध. क्षणिक आयुष्य आहे फुलाला महाराज, पण ते जिथं जाईल तिथं सुगंध निर्माण करतं. अरे 75 वर्ष कार्य केलं या महाराष्ट्रामध्ये, भक्तीचा सुगंध दिला तो जनार्दन स्वामीचा कार्य आहे. त्या जनार्दन स्वामींचं पुण्यस्मरण 35वं 10 डिसेंबर 1989 कालची तारीख. हा शिवभक्ती. बाबा टाइम किती पर्यंत आहे, 10:15 वाजले. अजून 15 मिनिटं घेऊ का. पुढचेच म्हणते मागचे. तुम्ही माता भगिनी, बाबा इकडे थंडी लय झाली, सगळ्यांनी एकदा हात वर करा, थोडी थंडी बाजूला जाईल. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठलाचा. बोला तुम्ही. एक साथ हा. टाळी टाळी. माझा 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 माझा, विठ्ठल माझा
जनार्दन स्वामी प्रकृती खालवली म्हणून आदरणीय शांतिगिरी महाराज असतील, माधवगिरी महाराज असतील, मधुगिरी महाराज असतील, चव्हाण साहेब असतील, भाऊ पाटील असतील, सगळे साधू संत जवळ होते महाराज. म्हणून बाबाजींना रमेश कुलकर्णी नाशिकच्या माऊली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. पण 7-8 जिल्ह्यांमध्ये जनार्दन स्वामींचा परिवार पसरलेला होता. अरे बाबाजींची गावातून पालखी जर गेली, ज्या गावात जनार्दन स्वामींचा मुक्काम असायचा त्या गावाला यात्रेचं स्वरूप यायचं महाराज. आयुष्यभर पालखीत बसले महाराज, फुलाला स्पर्श केला नाही, पैशाला स्पर्श केला नाही, नवे नवे माता भगिनीला आई स्वरूप मानलं म्हणून स्पर्श केला नाही महाराज. जनार्दन स्वामी गावात यायचे तर गोर गरीब जनता. अरे बाबाजी महाराज श्रीमंताकडे नाही गेले, वाड्या वस्त्यावर गेले, गोर गरिबांकडे गेले. अरे शेतकरी घराण्यामध्ये अवतार घेऊन हा शेतकरी फक्त मातीत कष्ट करणारा शेतकरी होता. याला अन्नदान कळालं पाहिजे, याला ज्ञानदान कळालं पाहिजे, याला सेवा कळाली पाहिजे, याला अनुष्ठान कळालं पाहिजे, म्हणून अनुष्ठानाचा मार्ग जनार्दन स्वामींनी निर्माण केला. बाबाजींनी अनुष्ठान करावं. आम्ही भाग्यवान आहोत की निफाड तालुक्यामध्ये निफाड येथे बाबाजींचा अमृत महोत्सव वाढदिवस साजरा झाला, 75वा. दीक्षिला अनुष्ठान झालं 89ला. एवढंच काय, जनार्दन स्वामी वेरूळला ज्या वेळेस पालखीत बसलेले होते आणि बाबाजीकडे माणूस गेला तर बाबाजींना 2 गोष्टी आवडायच्या, एक अन्नदान, एक श्रमदान. बाबाजींक माणूस दर्शन घ्यायला गेला तर बाबाजी दर्शन झालं म्हणजे चल दगड उचल, काम कर. त्या काळात वेरूळला शंकराचार्य दर्शनाला आले आणि आश्रमात आले, सांगितलं कुठे जनार्दन स्वामी, तिकडे विहिरीवर. एवढा मोठा महापुरुष आणि एवढ्या उन्हात आणि काय करताय म्हणे, विहिरीचं काम चालू आहे ते पाहताय. लांबून गेले आणि पाहिलं तर जनार्दन स्वामींच्या पालखीत पाहिलं तर जनार्दन स्वामीने साक्षात त्यांना शिवाचं दर्शन झालं. शेजारच्याला सांगितलं आता वेरूळला जायची गरज का, ज्याचं दर्शन घ्यायला मी वेरूळला घृष्णेश्वराचं दर्शन घेणार होतो त्या घृष्णेश्वराचं दर्शन मला या पालखीत झालं आणि तिथून हात जोडले. इतका अधिकार आपल्या गुरुदेवांचा होता आणि त्या गुरुदेवांचे तुम्ही आम्ही भक्त आहोत, हे कुठंतरी आपलं भाग्य आहे महाराज. आणि 7 डिसेंबरला त्या काळात प्रकृती खालवल्यामुळं आजूबाजूच्या साधू मंडळींनी, विश्वस्त मंडळींनी पेपरवाल्याला सांगितलं की जनार्दन स्वामी हे महान संत आहे. एक बातमी छापा की जनार्दन स्वामी अत्यावस्थेमध्ये. आणि 8 डिसेंबरला गोदावरीचं पात्र जिथं आहे तपोवनात, तिथं आज जनार्दन स्वामींचा आश्रम आहे. लोकांची गर्दी झाली महाराज. प्रत्येकाला वाटायचं की माझे